शहरातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने आरक्षित जागांवरील आरक्षण उठवून त्या जागा खासगी मालक आणि बिल्डरांच्या घशात घालण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध करत आंदोलन करण्यात आलं। सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आरक्षित जागा नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी राखून ठेवण्यात आल्या असून त्यांचे आरक्षण उठवून खासगी विकासाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला। महापालिकेच्या ऑगस्ट 2026 मधील सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेतील विषय क्रमांक 152 मध्ये प्रशासनाकडून सोलापूर शहरातील विविध प्रयोजनांसाठी आरक्षित केलेल्या 7 जागा तसेच महापौरांकडून आरक्षित केलेल्या 2 जागांवरील आरक्षण उठवून त्या जागा बीओटी तत्वावर विकसित करण्यासाठी मान्यता मिळवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। या प्रस्तावामुळे सोलापूर शहराच्या विकासासाठी मोठा निधी उभा राहणार असल्याचे प्रशासनाकडून नमूद केले जात असले तरी प्रत्यक्षात शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात न घेता आरक्षित जागा खासगी मालक आणि बिल्डरांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। सोलापूर शहरातील नागरिकांना उद्याने, शाळा, खेळाची मैदाने, आरोग्य सुविधा आणि इतर सार्वजनिक सुविधांसाठी जागांची आवश्यकता आहे। विद्यमान उद्यानांची अवस्था बिकट झाली असताना त्या उद्यानांची सुधारणा करण्याऐवजी नवीन उद्याने व सार्वजनिक सुविधा उभारण्याच्या नावाखाली आरक्षित जागांचा खाजगी विकास करण्याचा निर्णय जनतेच्या हिताविरोधात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दरम्यान या प्रस्तावाला सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवत प्रशासनाला इशारा दिला आहे। जनतेच्या भावनांचा अनादर करून बहुमताच्या जोरावर आरक्षण उठवण्याचे काम केल्यास भविष्यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला। आयुक्तांनी निवेदन स्वीकारले नाही, निवेदन दरवाजावरच चिकटवले। आंदोलनाला अधिक तीव्र वळण त्यावेळी मिळाले जेव्हा निवेदन देण्यासाठी आलेल्या सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांना महापालिका आयुक्तांनी निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिला नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या नेत्यांनी आयुक्तांच्या कार्यालयाच्या दरवाजावरच निवेदन चिटकवले। त्यानंतर सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। शिक्षण वाचवा, शिक्षण वाचवा, आरक्षित जागा नागरिकांच्या मालकीच्या असून त्या जागांचा खासगी विकासासाठी वापर करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रशासनाने जनतेच्या भावना आणि शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही सर्वपक्षीय नेत्यांनी दिला। निवेदनावर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसह विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून सोलापूर शहरातील आरक्षित जागा वाचवण्यासाठी एकत्रितपणे लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। हे सर्व शाळा, हायस्कूल, महानगरपालिकेचे बगीचा, महानगरपालिकेच्या जागा हे त्यांनी वगळायला पाहिजे। जे भूखंड महानगरपालिकेचं आहे ते भारतीय श्रीखंड म्हणून खात आहे, त्याला सर्व पक्षाचा या ठिकाणी विरोध असणार आहे। महापालिकेच्या आयुक्तांना फोन केला होता, आम्ही सर्व निवेदन द्यायला इथं आलो आहे, पण आयुक्त हे पालकमंत्री महापौरचं ऐकतात, त्यांना अचानक आजारपण आला, हे आजारी पडलेले आहेत, त्यांना ताप आलेला आहे। त्यांना 1 तासाला आम्ही फोन करतोय, एकतर आम्ही 5 लोकांना आम्हाला बोलवा, आम्ही निवेदन देतोय, नसेल तर तुम्ही इथं या। तर अचानक आयुक्त साहेबांना ताप आल्यामुळं 1 तास झाला आम्ही सगळे इथं वाट बघतोय, ते न आल्यामुळे या ठिकाणी आंदोलन चालू झालेलं आहे। तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही इथं निवेदन द्यायला आलो आहोत। उद्याच्या या बोर्डामध्ये होणाऱ्या विषयामध्ये सोलापुरातल्या 7 जागा
हे विरोधी तत्वावर देण्यात येत आहे. अहो पण यांनी भाजपवाल्यांनी नगरपालिकेच्या महानगरपालिका इलेक्शनमध्ये यातल्या नागरिकांना वचन दिलं होतं की आम्ही तुम्हाला दररोज पाणी पुरवठा करू, पण यांच्या सत्ता महाराष्ट्रात व केंद्रात सत्ता असतानाही यांनी इथं विरोधी तत्वावर जागा विकण्याचं हे धोरण अवलंबलंय. हे चुकीचं आहे. यांना 350 कोटीसाठी महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार मदत करू शकतो, पण तिकडे न जाता आता सगळेजण म्हणते त्या भूखंडात श्रीखंड व्हायले. माझ्या मते भूखंड श्रीखंड आम्रखंड झाले आता.